नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे अजून एका ब्लॉगमध्ये. आणि खूप दिवसानंतर मी कॉलेजला चालले. त्याचबरोबर आज जे कॉलेजला आहे माझं प्रॅक्टिकल नाही आहे, तर मी आता वाजले 10 वाजता निघले कॉलेजला जायला. आणि आज मी लेक्चर बी करणार नाही, कारण की आमची बँड प्रॅक्टिस होणार आहे. 26 जानेवारी येणार आहे, त्याच्यामुळे आहे का. नाव काय तुझं? गणेश. हा बोल. माझं नाव गणेश. फॉलो करू लाईक. गेलं गणेश गेलं गायचं. तर 26 जानेवारी येणार आहे, त्याच्यामुळं बँड प्रॅक्टिस चालू आहे. तर आम्हाला तिकडे जायचं आहे. जर तिकडे गेलो नाही मी बाई पाग उडवला असतं बाई गाडीवर शिफ्ट करून जाणार. तर तिकडं गेलं नाही तर आम्हाला टेक एक्सपोमध्ये पार्टिसिपेट घ्यावं लागेल. आणि मला जे आहे प्रोजेक्टमध्ये पार्टिसिपेट घ्यायचं नाही, त्याच्यामुळे आम्हाला तिकडे जावं लागणार आहे. तर हे डब्बा जे आहे खाली पडला, मी ब्लॉग शूट करू लागलो होतो. तर हे माझी चप्पल भरली, श्रेयाची पॅन्ट भरली. आणि इकडे बघा, आणि आम्ही जेवायला कुठं बघा, ते टेरिसकडे जाते, आमचा रस्ता आहे कॉलेजचा. आणि वरचा आम्ही पायऱ्यावर बसलो. आता याच्यामध्ये गलती कोणाची आहे? कॉलेजवाल्याची. कारण की एक बी क्लास रिकामा नाही आमच्या कॉलेजमध्ये. म्हणजे 2 किलोमीटर म्हणा 2 घंटे ट्रॅव्हल करून आलो मी. तर एक क्लास पाहिजे की नाही रिकामा जेवायला. ते एक बी क्लास नाही. आणि कॅन्टीनमध्ये मला आवडतच नाही जायला, मी कॅन्टीनमध्ये जात नाही. पण याच्यामध्ये पूर्ण गलती कॉलेजवाल्याची आहे. या इन्सिडेंट मागे पण गलती कॉलेजवाल्याची आहे. ठीक आहे, थोडा मी आहे सध्या कॉलेजमध्ये. आणि मी आहे ना इथं प्रँक करणार आहे, पब्लिक प्रँक, म्हणजे की कॉलेजमध्ये स्टुडंटवर प्रँक करणार आहे. तर मी एक डायलॉग म्हणणार आहे फेमस, ते म्हणजे की नाच करती का यायलाच लागते हॉटेल भाग्यश्री. तर जे स्टुडंट आहेत त्यांची रिॲक्शन बघूया आपण. चलो बाईक चलो. कॅमेरा पकड म्हणून बसून कॅप्चर करते का ये तिकडे. नाच करती का यायलाच लागते हॉटेल भाग्यश्री. शूट करायला आलते इथं श्रीकांत सोबत श्री आहे, तिथे येत नाही मग ब्लॉग मध्ये. तर आम्हाला ते डेकोरेशन शूट करायचं होतं, एक रील शूट करायची होती. तर त्याचा रिझल्ट तुम्हाला माझ्या आयडीवर दिसेल. बाकी BTS बघा तुम्ही. मी आमच्या कॉलेजच्या पुढच्या कॅफे मध्ये आहो. आणि इथं आम्हाला त्या पार्किंग मधून, कॉलेजच्या पार्किंग मधून हाकलून दिलं. आता या कॅफे मध्ये आम्ही शूट करणार आहोत आमचा पुढचा. कुठे गेले श्रीकांत? हे श्रीकांत नात करती का यायलाच लागते. श्रेया BTS घ्यायलाच लागते. बिझनेस चालू करणार आहे. थांबा आता पूर्णच ऐकून. मी एक माझा स्वतःचा आणि छोटासा बिझनेस चालू करणार आहे. तर मी करणार आहे इव्हेंट मॅनेजमेंट. त्यामध्ये बलून डेकोरेशन आणि फ्लॉवर डेकोरेशनचं काम चालू केलेलं आहे. हे फक्त बिझनेस नाही तर करण्याचा आणि विचार करण्यात जास्त फरक आहे. नाच करते का यायलाच लागते हॉटेल व्हायचं. ब्लॉगर आहे ती ना. हे फक्त बिझनेस रजिस्टर नाही, ब्लॉगर आहे. थँक्यू सो मच. असं सपोर्ट करत राहा. थँक्यू. सोशल मीडियाचा चांगला यूज, सोशल मीडियाचा यूज एका चांगल्या कामासाठी आणि माझ्या फ्युचरसाठी. गाईज, हे क्लिप जे आहे मी iPhone 17 Pro Max मध्ये शूट करायला. मागच्या क्लिप मध्ये आणि या क्लिप मध्ये किती फरक आहे क्वालिटीचा तुम्ही एकदा सांगा मला कमेंट मध्ये. ठीक आहे गाईज, बाय बाय. हा म्हणजे कसं आपल्याला घ्यायचं समजते हे की नाही. तिथं कसं फोडून दाखवणार गेल ती क्वालिटी. नवीन मोबाईल फोडून दाखवणार गेल ते बॉक्स मधला. तर मला क्वालिटी त्यामुळे घेतला नाही मी. त्याच्यामुळे आता आपल्याला तेच घ्यायचं आहे 17 Pro Max 1,55,000 तर क्वालिटी सांगा एकदा कोणती चांगली आहे, मागची की हे. गाईज, मी जे आहे आज इकडे गेलतो माझ्या नवीन iPhoneला कव्हर आणण्यासाठी. तर हे बघा, हे कव्हर आणले मी. आता याची अनबॉक्सिंग करूया आपण या व्हिडिओ मध्ये. श्री रामचंद्र कृपालु. सॉरी
चलो याची अनबॉक्सिंग करेंगे. चला याला घालूया एकदा आपण. घालूया तर याला घालून बघूया आपला आयफोन कसा दिसते काय नाही ते. आयफोन तर लय भारी आहे बघा. कवर तर खूप जास्त आवडलंय मला. तर घालून बघूया एकदा. हे आहे आपला आयफोनचं कवर, जे की कसं वाटायलंय कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या शेंडीला इग्नोर मारा. कसं वाटायला बाई कवर. आता वाटायला बघा आयफोन 17 एकदम थाटात. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग व्हिडिओ आणि नेक्स्ट व्लॉग मध्ये बाय बाय. बाय गायचं बाय बाय.